सो ऑटिझम आणि ADHD हे न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्स याच्या अंडर येतात. ऑटिझम काय आहे तर ज्याला मराठीत म्हणतात की स्वमग्नता. अच्छा. तर ते ADHD मध्ये नसतं. ADHD ची मुलं तुमच्याशी येऊन हाय बाय करतील, खेळतील, सगळ्यांच्यात मिक्स होतील, हे करतात. पण ऑटिझमची मुलं हा प्रकार करत नाहीत. सो मुलांना हे प्रॉब्लेम आहेत हे पालकांना खूप उशिरा लक्षात येतं आणि ते लक्षात येण्याची सुरुवात शाळेत घातल्यावरती होते. टीचरनी तिच्या डेस्कवरती हात आपटला की तू लक्ष दे मी काय सांगते तर तिला ते इतकं अपमानास्पद वाटलं आणि ती हायरार्की समजली नाही तर ती उठून त्यांच्या डेस्कवर हात मारून आली. आई वडील जर त्यांचं ताट उचलून जर ठेवतायत सिंक मध्ये तर मीही ठेवलं पाहिजे. हे मुलं बघून शिकतात. पण आजकाल पालकही तेवढा वेळ देणं त्यांना शक्य नाही. पण ज्याच्याने एक सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी येते. आता धाक निर्माण करायला मग तुम्ही फटके दिले पाहिजेत का तर नाही. कारण मारण्याने काय होतं की एकतर मुलांना समजत नाही की कशाबद्दल मार खातोय आणि त्यातनं काही वेळेला ते कोडगे पण बनत जातात की मारतायत ठीक आहे काय मला फरक नाही पडत. की आपण म्हणतो की एवढ्या लहान मुलाला कशाला एवढा राग येतोय, कसं त्यांना एवढं वाईट वाटतंय किंवा कसं एवढा स्ट्रेस येतोय तर येऊ शकतो. सो पालकांनी थोडंसं त्याच्याबद्दल बोलणं आणि मुळात पालकांनी एकमेकांशी मुलांसमोर कसा संवाद साधतायत हे पण खूप गरजेचं आहे. हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी प्रीती अनसीन मराठीच्या नव्या कोऱ्या पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये चाइल्ड डेव्हलपमेंट स्पेशलिस्ट इशिता कुलकर्णी मॅडम उपस्थित आहेत. त्या गेल्या 6 वर्षांपासून मानसोपचार तज्ज्ञ म्हणून काम करत आहेत. ऑटिझम ADHD असलेल्या 500हून अधिक मुलांवर त्यांनी आत्तापर्यंत काम केले. त्यांच्या समस्यांवर उपाय शोधलेत. तसेच दिव्यांग असणाऱ्या मुलांवर त्या वेगवेगळ्या पद्धतीने उपचार करतात. त्यांना स्पेशल एज्युकेशन दिलं जातं. पण हे ऑटिझम ADHD हा नक्की काय प्रकार आहे आणि आपल्या मुलांमध्ये त्याची लक्षणे आहेत की नाही हे कसं ओळखायचं आणि ह्या सगळ्या समस्यांवर नक्की तोडगा आहे का, या सर्व मुद्द्यांवर आज आपण आजच्या पॉडकास्टमध्ये चर्चा करणार आहोत. म्हणूनच हा व्हिडिओ आजच्या पालकांसाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे स्किप करू नका आणि शेवटपर्यंत हा पॉडकास्ट नक्की बघा. तर इशिता मॅडम, सगळ्यात आधी अनसीन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. तर आपला आजचा हा विषय खूप वेगळा आहे, खूप सेन्सिटिव्ह आहे आणि ह्या विषयाची माहिती बऱ्याच जणांना नाही आहे. त्यामुळे आजच्या पालकांना ह्या विषयाची माहिती असणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे आपण पॉडकास्टची सुरुवातच इथून करूयात की हे ऑटिझम किंवा ADHD हा नक्की काय प्रकार आहे. सो ऑटिझम आणि ADHD हे न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्स याच्या अंडर येतात. सो अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं की ऑटिझम काय आहे तर ज्याला मराठीत म्हणतात की स्वमग्नता. अच्छा. तर ही मुलं स्वतःच्याच विश्वात असतात की ज्याच्यामुळे काय होतं की तुम्ही त्यांना आवाज द्या तर ते तुमच्या नावालाही रिस्पॉन्ड नाही करणार. कितीही वेळा सूचना द्या तर ते फॉलो नाही करणार. ते आय कॉन्टॅक्ट बघत नाहीत, आय कॉन्टॅक्टच देत नाहीत किंवा रिपिटेटिव्ह ऍक्शन करतात किंवा रिपिटेटिव्ह तेच स्पीच मध्ये बोललं जातं. सो ऍक्शन्स म्हणजे काय की खूप एक्साइट झाले किंवा काय तर हँड फ्लॅपिंग केलं जातं किंवा बोटांच्या हालचाली किंवा बॉडी अशी डुलत राहणं. सो ह्या गोष्टी रिपिटेटिव्ह ऍक्शन्स मध्ये येतात. आणि रिपिटेटिव्ह स्पीच मध्ये ज्याला आपण इकोलेलिया असं म्हणतो तर त्यामध्ये एकच गोष्ट परत बोलत राहतात. एखादा शब्द असेल, एखादं वाक्य असेल किंवा जे काही गाणं ऐकलं असेल तर त्याची गुणगुण काम करताना पण सुरू असते. मध्येच त्यांची तंद्री लागते, एकटक कुठेतरी बघत बसतात. त्याचबरोबर मेनली ऑटिझम काय तर सोशल कम्युनिकेशन मध्ये प्रॉब्लेम येणं. तर म्हणजे की तुम्ही त्या मुलांकडे अगदी हसून बघितलं तर ते उलटे हसून बघणार नाहीत, हाय बाय करणार नाहीत. त्यांना प्रॉम्प्ट द्यावे लागतात की आता हाय म्हण, बाय म्हण. स्वतःहून ती गोष्ट करणार नाहीत किंवा इतर मुलांच्यात गेले तरी त्यांच्यात मिसळून खेळणार नाहीत. इतर नुसतेच त्यांच्या आजूबाजूनी पळत राहतात किंवा आपापला गेम घेऊन एका कोपऱ्यात बसतील आणि आपापलं खेळत राहतील. आणि त्याच्याच बरोबर अगदी सेन्सरी इश्यूज असतात. म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं तर आपली जी पंचेंद्रिय असतात तर त्यालाशी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स की एखादी टेस्ट, स्मेल किंवा एखादा टच आवडत नाही किंवा खूप आवडतो. सो परत त्या गोष्टींसाठी डिमांड केली जाते. सो हे म्हणजे ऑटिझम.
ADHD काय तर ADHD मध्ये म्हणजे आपण ज्याला म्हणतो की अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर. तर ह्यांना अटेन्शनचे प्रॉब्लेम असतात. सो एकतर जे काही आपण सूचना देतोय तर ते विसरून जातात. तर बऱ्याचदा पालकांना वाटतं की हा काय धांदरटपणा आहे, किंवा एकाच टास्क खूप वेळ करू नाही शकत, लगेच बोर होतात, मग नवीन खेळणं पाहिजे, नवीन टास्क पाहिजे. त्याच्याच बरोबर तुम्ही एकच गोष्ट रिपीट त्यांना अनेक वेळा शिकवावी लागते, सांगावी लागते, तर कदाचित त्यांच्या ती लक्षात राहते. आणि हायपर असतात प्रचंड. सो इकडे तिकडे पळापळ, एका जागी बसायचं नाही, उड्याच मारा. आणि हे सगळीकडे म्हणजे घरात सुद्धा, बाहेर गेलं तर अजूनच करतात. जसं आमचे पालक म्हणतात तसं की अगदी अंगात वारं शिरल्यासारखे पळत असतात. सो इनअटेन्शन आणि त्याच्याच बरोबर अतिशय ऍक्टिव्हपणा. आता तुम्ही म्हणाल की बऱ्याच वेळेला लहान मुलं तर असंच करणार, सो मग वेगळं काय ह्याच्यामध्ये. पण मग इनअटेन्शन अशा गोष्टीत पण दिसतं का की जे त्यांना आवडतं, की कुठलीही म्हणजे एखाद्या मुलाला ड्रॉइंग करायला आवडत असेल पण तेही 5 मिनिटाच्या वर तो करणार नाही. सो सततच नवीन नवीन पाहिजे. मग वर्गात एका बेंचवर बसणंही कठीण होतं, मग वर्गात फिरत राहतात, इतर मुलांना डिस्टर्ब करत राहतात. सो दिस इज समथिंग की जे ADHDच्या अंडर येतं. अच्छा, मग आता हे ऑटिझम आणि ADHD ह्या कन्सेप्ट एकमेकांपासून वेगळ्या आहेत का ते एकत्र आहेत? कारण पालक नेहमी ह्या विषयात गल्लत होती त्यांची की ह्या दोन्ही पण एकच कन्सेप्ट आहेत म्हणून. बरोबर आहे. सो ऑटिझम आणि ADHDचे काही सिम्पटम थोडेसे ओव्हरलॅपिंग आहेत, की जसं की ऑटिझमची मुलं ही हायपर असूच शकतात, तसं काही सेन्सरी इश्यूज हे ADHD असणाऱ्या मुलांनाही असू शकतात. पण मुख्यत्वे ऑटिझम आणि ADHD जर वेगळा कसा हे शोधायचं तर एक गोष्ट म्हणजे की ऑटिझमच्या मुलांना जी स्वमग्नता असते आणि लोकांमध्ये मिसळायला आवडत नाही. हा, तर ते ADHD मध्ये नसतं. ADHD ची मुलं तुमच्याशी येऊन हाय बाय करतील, खेळतील, सगळ्यांच्यात मिक्स होतील, हे करतात. पण ऑटिझमची मुलं हा प्रकार करत नाहीत. सो आय थिंक हा एक थोडासा डिफरन्शिएटिंग पॉइंट असू शकतो समजायला की ऑटिझम कसा वेगळा आहे ADHD पेक्षा. तर मग आता ऑटिझम किंवा ADHD असलेल्या मुलांचे पालक तुमच्याकडे कोणत्या समस्या घेऊन येतात? सो एक तर बऱ्याच वेळेला असं होतं की मुलांना हे प्रॉब्लेम आहेत हे पालकांना खूप उशिरा लक्षात येतं, आणि ते लक्षात येण्याची सुरुवात शाळेत घातल्यावरती होते. कारण मग शाळेतनं तक्रारी येतात की बाबा मूल एका जागी बसतच नाहीये, किंवा दुसऱ्याला त्रास देत आहे, किंचाळतोय, ओरडतोय, किंवा आम्ही जे सांगतोय ते तो फॉलोच करत नाही आहे. आणि मग पालक येतात की अरे ह्या अडचणी शाळेतनं येतात, आणि मग आता आम्ही घरी ऑब्झर्व करतो तर घरीही तसंच होतंय. किंवा बऱ्याच वेळेला पालक येऊन सांगतात की अहो आम्ही किती वेळा त्याचं नाव घेऊन बोलवतो तर तो येतच नाहीये. किंवा इतर मुलं कशी छान अच्छा म्हणतात, आल्यावर सगळ्यांना ग्रीट करतात, हा करणारच नाही, आमच्या मागे लपत राहतो, सगळ्यांसमोर त्याला यायला नको असतं. किंवा त्यांचं जे एक रुटीन असतं तर ते जरा जरी डिस्टर्ब झालं तर त्यांना खूप चिडचिड होते, त्यांना चालत नाही. किंवा खेळण्याच्या त्यांच्या पद्धती थोड्याशा वेगळ्या असतात. तर पालक बऱ्याचदा सांगतात की त्यांना ना सगळी खेळणी एका लाईन मध्ये लावायला आवडतात. तुम्ही एक जरी त्यांची गाडी काढा लाईन मधली तर भयंकर चिडतील. किंवा हट्टीपणा खूप असतो, आणि मनासारखं नाहीच झालं तर मग अगदी लोळतात रस्त्यातच, किंवा स्वतःला मारणं, दुसऱ्याला मारणं, वस्तू फेकून देणं. तर ह्या अडचणी घेऊन बऱ्याचदा पालक येतात. आणि ADHD म्हणाल तर एकतर एका जागी बसत नाही हा भाग, आणि त्याच्यामुळे काय होतं, आणि इनअटेन्शनचं मिक्सचर, किंवा अकॅडमिक्स मध्ये प्रॉब्लेम येतात की मग शिकवलंय ते समजतच नाहीये, बऱ्याच वेळा शिकवावं लागतंय तर ही लक्षात राहत नाहीये, आणि मग त्या अभ्यासात कुठेतरी ग्रेड्स कमी येत आहेत, मग चिडचिडेपणा वाढतो आहे. आणि मग पालकांनी असं होतं की काय काय करू, ट्युशन लावलंय, आम्ही घरी शिकवतो तरी पण कसं समजत नाही याला. सो हे मोस्टली ह्या कंप्लेंट्स घेऊन पालक येतात. आणि मग बाकी गोष्टी ज्या थोड्याशा सांगितल्यावर पालकांच्या लक्षात येतं, प्रॉम्प्ट दिल्यावर की अरे हे पण तो करतोय, जे की खाण्याच्या बाबतीत पिकीपणा, की असं एखादं स्टिकी फूड खाणार नाही, किंवा जेली असेल तर ती थुंकून टाकतील, केळं खाणार नाहीत, फळांच्यातलं काहीच खातील, कुरकुरीत असेल तरच खातील, किंवा एखादी गोष्ट खूप आवडली तर त्याच्यावर परत परत हात फिरवत राहतात,
आणि एखादा नाही तर मग नाहीच करणार. कपड्यांच्या बाबतीत तसं असतं की कॉटन शिवाय दुसरं चालणार नाही, खूप टोचतं म्हणतात आणि मग खूप रडरड करतात किंवा काय. तर हे अगेन थोडे सेन्सरी इश्यूज आहेत. आणि बऱ्याच मुलांना खूप जास्ती काय म्हणतात उड्या मारणं आणि ह्याच्यात ना इतकी मजा येते की आई वडील म्हणतात की अहो यांची एनर्जी संपत कशी नाही. सकाळ ते रात्र मूल माझं पळते, उड्या मारते आणि तरीही झोपत नाही किंवा हे. सो ह्या गोष्टी घेऊन पालक आमच्याकडे बऱ्याचदा येत असतात. तर आजकालच्या मुलांमध्ये कुठल्या प्रकारचे प्रॉब्लेम हे जास्त प्रमाणात वाढत चाललेत? ठीक आहे. सो एकतर स्क्रीन टाइम ॲडिक्शन हा एक फार मोठा प्रॉब्लेम बनत चाललेला आहे. की जसं मी आधीही म्हणलं की बिना स्क्रीनचं जेवतच नाही आहे, बाहेर गेलं तर स्क्रीन हा पाहिजेच आहे. किंवा बऱ्याच वेळेला आता असं माझ्याही बघण्यात आलेलं आहे की इतका स्क्रीन टाइम त्यांना दाखवला गेला आहे, तर जे कार्टून ते बघत आहेत, अगदी सोपं ते कोकोमेलन, तर त्याच आवाजात त्याच टोन मध्ये मुलं बोलतायत. सो त्यांचं स्पीच डेव्हलप होताना कार्टूनच्या आवाजात होतं. किंवा अगदी सांगायचं तर ऍक्सेंट मध्ये बोलतात. घरी इतकं इंग्लिशही कुणाला येत नसतं, पण मुलं ऍक्सेंट मध्ये बोलायला शिकतात. सो हा एक खूप स्क्रीनचा प्रॉब्लेम मुळे झालेला आहे. दुसरं की फिजिकल डेव्हलपमेंट मध्ये सुद्धा बऱ्यापैकी प्रॉब्लेम आहे. त्याचं कारण ऑफकोर्स जेनेटिक असू शकतं किंवा जे बर्थच्या वेळीच प्रॉब्लेम झालेले असतात, प्रीनेटल केअर मध्ये प्रॉब्लेम झालेले असतात, तर त्यामुळे असतं. पण डेव्हलपमेंट लेट होत असते, मोटर डेव्हलपमेंट, की मुलं बसत नाही आहेत किंवा रांगायला खूपच उशिरा लागली आहेत. आता हे दरवेळेस अलार्मिंग आहे का तर नाही, पण प्रत्येकच मोटर डेव्हलपमेंट उशीर होतो आहे, तर नक्कीच आपण ह्याच्यावरती विचार केला पाहिजे. किंवा जिना उतरायला घाबरतात. आता हे बऱ्याच वेळा असं होतं की पालक तो एक्सपोजर पण देत नाहीत, कारण खूप ओव्हर प्रोटेक्टिव्ह असतात की अरे पडेल मग नकोच. आणि पूर्वी आपण म्हणायचं जाऊ दे, पडला तर पडला, तो शिकेल, उठेल आणि चालायला लागेल. पण आजकाल थोडंसं ते ओव्हर प्रोटेक्टिव्ह पेरेंटिंग आलेलं असल्यामुळे त्यांना जिना उतरायला भीती वाटते, उंचीची भीती वाटते, किंवा झोपाळ्यावर बसायला किंवा तो झोका घेणं सुद्धा त्यांना भीतीचं वाटतं. सो हे फिजिकलशी रिलेटेड प्रॉब्लेम्स आपण बघतोय. एक गोष्ट अशी की सोशल प्रॉब्लेम्स पण खूप वाढलेले आहेत, की मुलांना इतर मुलांमध्ये मिसळता येत नाही. त्याचीही कारणं अगेन बरीच आहेत, की न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये वाढलेली असतात. भावंड आजकाल खूप वेळा नसतातच मुलांना. सो एकटंच मूल असं ते वाढलेले आहेत. त्यामुळे इतर मुलांच्यात कसं मिसळायचं ते माहित नाही. शेअरिंग ही कॉन्सेप्ट आहे जी सोशली, कारण भावंड असल्यावर ऑटोमॅटिक तुम्ही शेअरिंग शिकता, पण आजकालच्या मुलांमध्ये ही गोष्टच नाही आहे. कायम माझं आणि मलाच देत राहा. आणि आता जॉईंट फॅमिली पण राहिल्या नाहीत आणि आई वडील दोन्ही पण वर्किंग असतात. सो त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला मुलं म्हणजे डे केअर मध्ये, शाळेमध्ये अगदी 12-12 तास असतात आणि संध्याकाळी मग घरी येतात तेव्हा ऑलमोस्ट ती थकलेली असतात. सो पालकांशी इंटरॅक्शन नाही, त्यामुळे आपलं म्हणणं कसं मांडायचं पालकांची ती गोष्ट त्यांना जमतच नाही आणि मग हट्टीपणा वाढतो, मला तुम्ही द्या. बरं, पालक सुद्धा असं आहे की वेळ देणं शक्य नाही त्यांना, म्हणून मटेरियलिस्टिक गोष्टींनी खूप जास्त इन्व्हेस्ट करतात. सो ठीक आहे, तुला वेळ नाही देऊ शकत आहे का, पण 4 खेळ आणून देतो. सो मुलांनाही त्यामुळे ना इमोशन्सशी किंवा एकत्र वेळ घालवणं ह्या कॉन्सेप्ट माहितीच नाहीयेत. सगळं गिव्ह अँड टेक झालेलं आहे काही प्रमाणात. सो मी गुड बॉय सारखा वागलो तर मला कार घेऊन देणार आहेत किंवा या गोष्टी. पण बाबा तू गुड बॉय सारखा वागलास तर आपण म्हणजे आई बाबा आणि मूल जाऊन पार्क मध्ये खेळता आहेत किंवा तुझ्या आवडीचा एखादा गेम आम्ही घरी खेळतो, तर ही कॉन्सेप्ट परत नाही आहे. आणि सोशली म्हणलं तर अगेन की हायरार्की जी आपण म्हणतो की अगेन जी थोडीशी जॉईंट फॅमिली असल्यावरती किंवा घरी एक धाक असल्यावरती समजते की उलट कोणाला बोलायचं नाही, कोणालाच रादर बोलू नये. पण बऱ्याच वेळेला पालक आमच्याकडे येतात तेव्हा सांगतात की ह्याला समजतच नाहीये, टीचरना उलटून बोलतो आहे. म्हणजे अगदी आमच्याकडे परवा एक मुलगी आली होती, तिची आई सांगत होती की टीचरनी तिच्या डेस्कवरती हात आपटला की तू लक्ष दे मी काय सांगते.
तर तिला ते इतकं अपमानास्पद वाटलं आणि ती हायरार्की समजली नाही, तर ती उठून त्यांच्या डेस्कवर हात मारून आली. सो ह्या गोष्टी पण त्यांना समजत नाहीये की लोकांशी कसं कम्युनिकेट करावं, किंवा साध्या की टर्न टेकिंग कॉन्सेप्ट, की एकदा तो खेळणार आहे, आपल्याला थांबायचंय, मग पुढच्या वेळी आपली टर्न येणार आहे, तर हे नाही, मला आणि आत्ताच्या आत्ता माझं मलाच तुम्ही दिलं पाहिजेत. सो हे प्रॉब्लेम्स पण खूप वाढत आहेत. दुसरं की इमोशन्सची त्यांची ओळख काही कारणाने होऊ शकत नाही आहे. त्यांना काय वाटतं हे त्यांना आधीच एक्सप्रेस करता येत नाही, आणि आई वडील त्यांच्या समोर कधी ते इमोशन्स आणत सुद्धा नाहीत. आताच्या पालकांचं बऱ्यापैकी असं झालं की कायम हॅपी पिक्चर ठेवा समोर, की कम्फर्ट द्या, जे की चांगलंच आहे, पण त्यामुळे काय होतं की मग हीच मुलं थोडी मोठी झाली ना की मग लास्ट आलोय किंवा स्ट्रेस आला आहे, खूप जास्ती ओव्हरवेल्मिंग वाटतं आहे, तर हे इमोशन्स त्यांना एक्सप्रेसच करता येत नाही, आणि मग त्याच्यामुळे की परत की बुली होणं, डिप्रेशन मध्ये जाणं, इतर मुलांच्यात आपलं म्हणणं मांडताच येत नाही आहे, किंवा ऍडजस्टच करता येत नाही, की ठीक आहे बाबा आज त्याचं ऐकू, माझं नेक्स्ट टाइम ऐकलं जाईल. सो हे प्रॉब्लेम्स त्याच्यातनं खूप वाढत चाललेले आहेत. आणि याच बरोबरीने जर म्हणलं तर मुलांना अकॅडमिक्स मध्ये सुद्धा बऱ्यापैकी प्रॉब्लेम्स होत आहेत, कारण पोर्शन खूप वाढलेले आहेत. नवीन बोर्ड CBSE झालं, मग आता ICSE किंवा मग केम्ब्रिजचं इंट्रोड्यूस केलं आहे. सो ज्याच्यामध्ये पोर्शन बऱ्यापैकी मोठा असतो, म्हणजे अगदी लहान पहिलीच्या मुलांना शब्द आणि वाक्य लिहायला लावतात. सो त्यामुळे अकॅडमिक्सचं प्रेशर पण त्यांच्यावरती बऱ्यापैकी आहे. मग अभ्यास होत नाही, लक्षात राहत नाही, किंवा अभ्यासच फक्त करावा अशी पालकांची अपेक्षा असते, त्यामुळे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज नाही होत. आणि रादर दुसरीकडे एक असं चित्र आहे की खूपच एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज लावल्यात, की आमच्या मुलाला सगळंच जमलं पाहिजे, म्हणजे अगदी त्यांनी बासरी वाजवायला शिकलं पाहिजे, त्यांनी स्विमिंगही केलं पाहिजे, मग त्याला अजून कसला तरी फोनिक्सचा क्लास पण लावला आहे, अबॅकस लावलं आहे, म्हणजे त्यांना स्वतःचा असा वेळच मिळत नाही. एक क्लास टू दुसरा क्लास, आणि मग त्याच्यामुळे चिडचिडे होऊन जातात. त्यांना आपलं खेळणं किंवा ह्या गोष्टीच नाही आहेत. घरी मदत करणं किंवा रिस्पॉन्सिबिलिटी घेणं, ह्या गोष्टी सुद्धा आजकाल पालकांकडनं इंट्रोड्यूस नाही होत आहेत, की त्याच्यामुळे बाहेर गेलं तर काम करण्याची सवय नाही. कोणीतरी सतत, म्हणजे आता ऑफकोर्स घरी आपल्याला हाऊस होल्ड हेल्प असते, कोणतरी मावशी कोणतरी काम करत असतं, पण तरी सुद्धा एक साध्या साध्या सवय, की तुझं पांघरुणाची घडी तू घालून ठेव बाबा उठल्यावरती, पण ज्याच्याने एक सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी येते. किंवा आई वडील जर माझं ताट उचलून, त्यांचं ताट उचलून जर ठेवतायत सिंक मध्ये, तर मीही ठेवलं पाहिजे, हे मुलं बघून शिकतात. पण आजकाल पालकही तेवढा वेळ देणं त्यांना शक्य नाही, त्यामुळे ते कामात असतात, त्यामुळे ह्या गोष्टी लर्निंग मधल्या राहून जातात. आणि मग बाहेरच्या जगात गेल्यावर इतकं ऍडजस्ट बाहेरचे जगातले लोक करू शकत नाही, मग तिथे परत त्यांना ऍडजस्टमेंटचे बऱ्यापैकी इश्यूज येतात. आणि आजकालच्या पालकांची मेंटॅलिटी झाली की आपल्या मुलाला सगळंच यायला पाहिजे, म्हणून दिवसभर ते त्याच्यातच असतात. त्यामुळं मुलं असं चार चौघात आपण म्हणतो गेल्यावर जास्त बोलत नाहीत, शांत शांत राहतात, एकटे राहतात. ह्यामध्ये कुठेतरी पालकांचं पण चुकतंयच. पालकांचं चुकतंय म्हणजे असं म्हणता येईल की कंपॅरिझन हा भाग इतका आला आहे, आणि कॉम्पिटिशन की कसं माझ्या मुलाला जास्तीत जास्त गोष्टी करता येतात का. आता पालक सांगताना नक्की सांगतात, त्यांच्या अचीवमेंट माझ्याकडे येतात तेव्हा, की तो अबॅकस मध्ये अगदी पहिला आला, स्विमिंग मध्ये आला, हे आला, पण ज्या सोशल गोष्टी आहेत की बाबा एखाद्याला मदत करणं किंवा ह्या गोष्टी त्या करतायत का. तर मला कायम असं वाटतं की बाबा तुम्ही मुलाची ग्रोथ बघताय ना, तर अकॅडमिक ग्रोथ पण हो एका लिमिट पर्यंत गरजेची आहे, पण त्याच्याबरोबर त्यांना सोशल अवेअरनेस आहे का, की बाबा साधं की मी एक झाड लावलं, मी ते वाढवतो आहे, त्याचा एक हॅपीनेस आहे, किंवा आज कोणाला तरी मी मदत केली, शाळेतला मुलगा रडत होता तर मी त्याची बाजू घेतली, किंवा रादर की आपल्याच सोसायटीमध्ये
आपल्यासारखी मुलं आहेत तसेच काही अपंग किंवा ज्यांना दिसत नाही आहेत अशी पण मुलं आहेत आणि त्यांच्यासाठी पण आपण थोडंसं काम केलं पाहिजे. ते आसपास असतील तर त्यांच्याशी खेळलं पाहिजे. सो ह्या गोष्टी सोशली त्यांची ग्रोथ होणं तितकंच गरजेचं आहे. जसं आपले इमोशन्स मुलांसाठी महत्वाचे आहेत तसं त्यांना दुसऱ्यांच्या इमोशन्सला पण इम्पॉर्टन्स देणं शिकवलं पाहिजे. सो ही ग्रोथ कुठेतरी पालक दुर्लक्ष करून फक्त अकॅडमिक्स वरती आणि ह्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज वरती खूप जास्ती भार देत आहेत, ज्याच्यामुळे मुलंही चिडचिडी बनतात. त्यांची काही चूक नाही. बरोबर. जसं आपण ह्या सगळ्या गोष्टींवर बोललो तसं कुठले प्रॉब्लेम हे म्हणजे मुलांमध्ये जन्मजात असतात आणि कुठले प्रॉब्लेम हे मुलांना वाढवण्यामध्ये झालेल्या चुकांमुळे निर्माण होतात? सो आता बऱ्यापैकी प्रॉब्लेम हे कुठेतरी जेनेटिक्स शी रिलेटेड असतातच. म्हणजे आपण जे म्हणतो की बौद्धिक अपंगत्व, डाऊन सिंड्रोम किंवा सेरेब्रल पाल्सी ह्यासारखे जे आजार आहेत तर हे अगदी बाय बर्थ समजून सुद्धा जातात बऱ्याच वेळेला. ज्याचं की काय की बाबा तुम्ही स्कॅन करा किंवा जे ज्या टेस्ट हॉस्पिटलमध्ये जन्म झाल्या रन होतात तर त्याच्यामुळे समजू शकतात. पण काही वेळेस बाकीच्या जसं मी म्हटलं की अगदी तुम्ही 3 महिने 4 महिन्याच्या बाळाला तुम्ही सतत स्क्रीन टाइम दाखवत आहात तर ज्याच्यामुळे मग अगेन हे ऑटिझम किंवा ADHD ह्या गोष्टी ह्याच्यामुळे कदाचित असतीलही पण त्या अजून ट्रिगर होतात. किंवा जर त्यांना ते एन्व्हायरमेंट मिळालं नाहीये जिथे की 4 मुलं त्यांच्याशी खेळतात आणि ते कायमच एकट्यातच वाढले आहेत. बऱ्याच प्रमाणात कोविड मध्ये जी मुलं जन्माला आली ज्यांना की खेळायला इतर मुलं मिळालीच नाहीत काही कारणांनी, त्यांना बऱ्यापैकी हे ऑटिझम किंवा हे प्रॉब्लेम खूप दिसायला लागले. सो कुठेतरी दोन्ही ह्याच्यात रोल प्ले करतं की ज्याला आपण म्हणतो की नेचर आणि नर्चर. तर काय काय जेनेटिक्स मधनं आलं आहे तर ते तर ऑफकोर्स अवॉइड करणं काही प्रमाणात म्हणजे अवघड आहे. त्याच्याही टेस्ट आहेत थोड्याशा रन केल्या तर ते कळू शकतात. पण वाढीवणीतल्या ज्या गोष्टी आहेत त्या डेफिनेटली आपण टाळू शकतो. थोडा अलर्टनेस त्याबद्दल ठेवला, थोडं वाढवताना एक माइंडफुलनेस ठेवला तर नक्कीच या गोष्टी टाळता येऊ शकतात. आता तुम्ही जसं सांगितलं की हा आजार हा जेनेटिक असू शकतो, पण त्याशिवाय सुद्धा अशी काही लक्षणं आहेत का की जसं आपण ऑफ कॅमेरा सुद्धा बोललो की थायरॉइड वगैरे असेल तर ही गोष्ट होऊ शकते, तसं आणखी काय आहे का? सो प्रीनेटल केअर मध्ये म्हणजे अगदी बाई प्रेग्नंट होते ते डिलिव्हरी पर्यंतच्या काळामध्ये ज्या ज्या अडचणी येऊ शकतात की बऱ्याच लोकांना त्याच काळामध्ये थायरॉइड, त्याच्यानंतर शुगर, BP हे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर कदाचित त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकतं. दुसरं की ड्युरिंग त्या प्रेग्नन्सीच्या काळामध्ये ओव्हर स्ट्रेस आणि डिप्रेशन ह्यामुळे सुद्धा हे होऊ शकतं. लग्न किंवा काय म्हणतो आपण कन्सिव्ह करतो आहोत तर तेव्हा किंवा त्याच्या आधी किंवा ड्युरिंग प्रेग्नन्सी अल्कोहोल, सिगरेट ह्याचा जर का बऱ्यापैकी काय म्हणतात वापर झाला असेल तर त्यामुळे सुद्धा ह्या गोष्टी नक्कीच होऊ शकतात. अच्छा. तर मग आपल्या मुलांमध्ये असे काहीतरी प्रॉब्लेम आहेत हे पालकांनी कसं ओळखायचं? कारण ऑटिझम, ADHD ही नावं आपण आत्ता ऐकतोय, पूर्वीपासून हे कोणाला माहितीच नाहीये. बरोबर. त्यांनी कसं ओळखायचं की आपल्या मुलांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे? एक तर खूप सोपी गोष्ट ओळखण्याची काय आहे की आपले जे विकासाचे काही टप्पे आहेत ज्याला आपण डेव्हलपमेंटल माइलस्टोन म्हणतो, तर ज्याच्यामध्ये मोटर माइलस्टोन जसे आपण अगदी प्रकर्षाने बघतो की मुलांनी मान धरली किंवा तो पालथं पडलं, तर एक त्याला एक काही महिने आहेत की 3 महिन्यापर्यंत मुलांनी मान धरली पाहिजे. तसे माइलस्टोन्स ऍक्च्युली सगळ्याच बाबतीत आहेत की काय वयात त्यांनी पहिला शब्द वाक्य बोललं पाहिजे, स्पीचचे माइलस्टोन्स, त्याच्याबरोबर कॉन्सेप्ट त्यांना समजणं की ह्या वयात त्यांना शेप किंवा ॲनिमल्स या गोष्टी समजल्या पाहिजेत. तर थोडंसं पालकांनी ना अवेअर राहून हे माइलस्टोन्स माहिती असणं गरजेचं आहे त्यांना. सो त्याच्यातनच बऱ्यापैकी वेळा आपण कॅच करू शकतो की अरे खूप काळ गेलाय पण आता हे होत नाहीये. कधी कधी असंही असतं की ज्याला आपण म्हणतो लेट ब्लूमर्स असतात की उशिराच बोलणं सुरू करतात,
पण वाट बघत राहणं आणि मग खूप काळानंतर कळणं की अरे बाबा नाहीच बोलत आहे, मग प्रॉब्लेम आहे का, तर इट इज ऑलवेज हे की बाबा आपण आधी ते चेक करून आपण काय म्हणतात सेफ झोन मध्ये राहणं कधीही चांगलं नसेल तर उत्तमच आहे. पण बाबा नाही बोलत आहे तर आपल्या पिडियाट्रिशियनना सांगणं की बाबा झाले सर 2 वर्षाचा झालाय किंवा मॅडम तो आता 3 वर्षाचा झालाय तरी आई बाबा ह्याच्या पुढे जातच नाहीये, बोलत नाही, तर मग पुढच्या गोष्टी आपण त्याच्यावरती डेफिनेटली काम करू शकतो. अच्छा, तर मग आता सध्या किती टक्के मुलांमध्ये हे डिसऑर्डरचं प्रमाण आहे आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने त्यांच्यावर कशा प्रकारे उपचार करता, म्हणजे कोणकोणत्या थेरपी वापरल्या जातात त्यांना उपचार करायला? टक्क्यात सांगायचं झालं तर असं स्टॅटिस्टिक्स डेफिनेटली इंडियामध्ये अजून तरी असं काही मिळालं नाहीये, कारण रुरल एरियाज मध्ये किंवा एवढा सर्वे होतच नाही. इनफॅक्ट ज्यांना हा त्रास आहे ते समोर येऊन सांगत नाहीत, खूप टॅबू आहे या विषयाबद्दल अजूनही. त्यामुळे स्टॅटिस्टिक्स सांगणं अवघड आहे, पण प्रमाण बऱ्यापैकी वाढलेलं आहे नक्कीच. हे पण आहे की आता त्याबद्दल थोडासा अवेअरनेस वाढलाय, त्यामुळे लोक समोरून सांगतात सुद्धा आहेत, डॉक्टरांना कळतं पण आहे. पूर्वी इतकं लक्षच दिलं जायचं नाही. म्हणजे अगदी बघितलं की लहानपणी जर असं असेल की एक मुलगा एकटाच खेळतोय तर कोणाला वाटणार नाही की अरे बाबा हे कदाचित ऑटिझमचं लक्षण आहे, ते म्हणतील जाऊ दे त्याला एकटंच आवडतंय किंवा शिकेल, मोठा होईल तसं तो मिक्सअप होऊन जाईल. सो त्यामुळे सुद्धा हे पूर्वी डायग्नोस झालेलं नाही आहे. आता डायग्नोसिस झाल्यानंतर आपण ह्याच्यावर काय काम केलं पाहिजे, तर डेफिनेटली मेडिसिन हा एक भाग आहे, पण पिडियाट्रिशियन किंवा इव्हन सायकॅट्रिस्ट, सायकोलॉजिस्ट कधीही म्हणतात की मेडिकेशन पेक्षा तुम्ही थोडंसं त्याला थेरपीज द्या. तर थेरपीमध्ये काय येतं की ज्यांना वागणुकीतले त्रास आहेत, की हट्टीपणा आहे, एका जागी बसतच नाही आहे, आय कॉन्टॅक्टच देत नाही आहे, किंवा आम्ही सांगतोय त्या तेवढ्या कमांड्स तो फॉलोच करत नाही आहे, सो त्याला आपण बिहेवियरल थेरपी देतो ज्या वागणुकीतल्या असतात. दुसरं जे मी म्हटलं की स्पीचचा प्रॉब्लेम आहे, की बोलत नाही आहे, उशिरा बोलायला लागलाय किंवा पूर्ण वाक्य फॉर्म करत नाही आहे, आर्टिक्युलेशनचे प्रॉब्लेम म्हणजे जे आपण अगदी ल र मध्ये गोंधळ होतात, तर त्या गोष्टी, तर ह्याच्यासाठी स्पीच थेरपी दिली जाते. त्याच्याच बरोबर ऑक्युपेशनल थेरपी किंवा फिजिओथेरपी ह्या गोष्टीही दिल्या जातात, ज्याच्यामध्ये की थोडंसं फिजिकल गोष्टींकडे म्हणजे ग्रॉस मोटर म्हणजे की अगदी उड्या मारणं किंवा हाईट किंवा स्विंग याच्यावरती काम केलं जातं. आणि फाईन मोटर म्हणजे की जे आपल्या छोट्या काय म्हणतात बोट वापरून करण्याचे आहे, की अगदी सुई दोरावणं, त्याला बीडिंग येत नाही मुलांना, त्यामुळे लिहिण्याचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात पुढे जाऊन. सो ह्या गोष्टींवरती ही थेरपी. आणि मग अकॅडमिक्स मध्ये अगेन मग स्पेशल एज्युकेशन किंवा रेमेडियल टीचिंग हा एक त्यातला वेगळा भाग आहे, की जो शक्यतो त्यांना अकॅडमिक्सचे जे प्रॉब्लेम्स आहेत, नंबर शेप्स येत नाहीयेत किंवा बाबा त्यांना काय म्हणतात वाक्यच लिहिता येत नाहीत, बनवता येत नाही आहेत, स्पेलिंग येत नाहीयेत, तर त्याच्यासाठी ह्या थेरपीज दिल्या जातात. अच्छा, पण रुरल एरियामध्ये अजून ह्या गोष्टींविषयी जास्त माहिती नाहीये लोकांना. पण मग आता आपण हे लहान मुलांबद्दल बोललो की त्यांच्यामध्ये अशी लक्षणं असतील तर त्यांना हे डिसऑर्डर असू शकतं, पण अडल्टमध्ये ह्याची काय कन्सेप्ट आहे, म्हणजे त्यांची लक्षणं आपल्याला कशी कळतील? सो आता ऍक्च्युली पूर्वीच्या काळी जसं मी म्हटलं की जे डायग्नोज झालेच नाहीत, तर हा त्रास पुढे अडल्टहुड पर्यंत पण नक्कीच जाऊ शकतो. सो तेव्हा जाऊन कळतं की अडल्ट मध्ये की आता बऱ्याचदा कळतं की आपल्याला लहानपणापासून आपल्या मुलाला ADHD होता. सो ह्याची फक्त स्वरूप थोड्या प्रमाणात बदलतं. जर अडल्ट मध्ये गेलं तर डिसिजन मेकिंग जमत नाही, चार चौघात आपलं म्हणणं मांडणं शक्य होत नाही, कॉन्फिडन्स लो होतो. करेक्ट. आणि मग बऱ्याच प्रमाणात बुली होतात, कारण त्या वयाशी रिलेटेड ज्या मज्जा असतात, की अगदी कॉलेजमध्ये जाणारी मुलं की थोडंसं एक टवाळपणा असतो, सार्कॅझम असतं, तर ते समजत नाही, ज्याच्यामुळे बुली होऊ शकतात. आणि त्यांचे इंटरेस्ट फार थोड्या प्रमाणात असतात, की जे बाकीचे मुलं मग त्यांच्या वयानुसार की बाबा मुलींशी बोलू किंवा पिक्चरला जाऊ किंवा काय एक फॅशन नट्टापट्टा ह्याच्यात जे जातात, तर त्यांना नॉट नेसेसरी ह्या गोष्टी आवडतील. सो ते एखाद्याच विषयांमध्ये गुंतून राहिलेले असतात. सो अडल्ट मध्ये पण डेफिनेटली ह्या गोष्टी दिसून ते येतातच.
आणि फक्त काय होतं की त्याच्यावर खूप काळ पांघरूनच घातलं जातं, त्यामुळे किंवा तो असाच आहे, त्याचा स्वभावच तसा आहे, तर मग थोडं आजूबाजूचे लोक पण ऍडजस्ट करून घेतात, मेनली घरचे. पण डेफिनेटली बाहेरच्या जगात जाऊन त्यांना थोडा त्रास होतोच, ऑफिसमध्ये, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये. पण हे प्रमाण बाहेरही म्हणजे मोठं झाल्यावरही दिसूच येतं. पण एखाद्यामध्ये लहानपणापासून गोष्टी सगळ्या व्यवस्थित आहे, पण अचानक कुठेतरी एक मानसिक धक्का म्हणा किंवा काही ऍक्सिडेंट म्हणा, असं काही घडल्यानंतर ना त्यावेळेस ते थोडेसे हलतात. मग आपण आपण एखाद्या थोडक्यात म्हणतो की तुला काही वेड लागलाय का, अशा टाईपची. मग ही लोक आपण त्यांना ऑटिझम किंवा ADHD मध्ये यांची गणना करू शकतो का? नाही, कारण ऑटिझम आणि ADHD हे न्यूरो डेव्हलपमेंटल असल्यामुळे ते बाय बर्थच असतात. असं नाही होऊ शकत की एकदम 18 वर्षाचा मुलगा झाला आणि काहीतरी त्याच्याबरोबर अपघात किंवा त्यांनी काहीतरी पाहिलं ज्याच्यामुळे मग झालं. ते ऑफकोर्स असे त्रास त्याच्यानंतर होतात, ज्याला की आपण पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर मध्ये त्याची गणना केली जाते किंवा रादर अजून वेगळी कॅटेगरी. पण न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर हे लहान मुलांच्यातच असतात, तिथूनच सुरुवात होते, उशिरा होते असं नाही. स्पीचच्या बाबतीत काही वेळेला असं होतं की 2 वर्षापर्यंत मूल बोलत होतं आणि मग एकदमच बोलणं बंद केलं. पण असं नाही की बाबा 10 वर्षाचा मुलगा होता, छान होता, सगळं नीट होतं आणि एकदमच गेला, लो झाला किंवा एकदमच सगळं रिव्हर्स झालं. तर ते मग स्ट्रेसमुळे वगैरे होऊ शकतं, पण मग त्याला आपण ऑटिझम किंवा ADHD नाही म्हणू शकत. ठीक आहे. मग आता मुलांना वाढवताना पालकांनी विशेषतः कोणत्या चुका करणं टाळलं पाहिजे असं तुम्हाला वाटते? ओके, सो बऱ्याचशा गोष्टी थोड्याशा चेंज करणं गरजेचं आहे. एकतर वेळ देणं मुख्य म्हणजे खूप गरजेचं आहे. फॅमिली टाइम असा काही उरलेला नाहीये. सो एक ठराविक वेळ दिवसातला एक अर्धा तास तरी असेल की जो आई बाबा आणि त्या मुलाचा असेल. दुसरं की सततची जी कंपॅरिझन इतर मुलांशी पालक करतात की त्याला बघ किती मार्क, तुला कसे मार्क, सो हे कुठेतरी बंद केलं पाहिजे. प्रत्येकाची एक आपली ॲबिलिटी असते, सो ती प्रोसेस थोडीशी ट्रस्ट केली पाहिजे. दुसरं की बऱ्याच प्रमाणात मुलांना, जे मी म्हटलं की इतक्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी, इतक्या सगळंच आलं पाहिजे, हा अट्टाहास सोडला पाहिजे. नॅचरली जितकं त्यांना गोष्टीतनं शिकवता येईल ना, ती गोष्ट खूप सुंदर. म्हणजे अगदी की तुम्ही दिवसातलं पोळ्या करता आहात आणि तुमचं लहानचं पिल्लू शेजारी बसलंय, तर त्याला पण एक द्या कणकेचा गोळा, तर ते बघून काहीतरी शिकेल, ज्याला आपण म्हणतो प्रिटेंड प्ले, आणि ज्याच्यातनं इमॅजिनेशन वाढतं. किंवा आई बाबांना बघून जे खेळतात की बाबा ऑफिसला जातोय किंवा मी घर खेळतेय, तर ह्या गोष्टीतनं पण खूप छान मुलं शिकू शकतात. तर हे पण थोडंसं एनकरेज केलं पाहिजे. दुसरं की पनिशमेंट आणि रिइन्फोर्समेंट, म्हणजे बक्षीस देणं आणि शिक्षा देणं, तर हे केव्हा दिलं पाहिजे आणि त्याचं प्रमाण काय असलं पाहिजे, तर हे थोडासा अवेअरनेस पालकांनी ठेवला पाहिजे की जरूर बिहेवियर चेंज करायचा असेल तर या 2 गोष्टींचाच वापर खरं तर छान होतं. पण तुम्ही किती वेळा देताय आणि त्याची काय म्हणतात स्वरूप काय आहे हे खूप बघायला पाहिजे. आजकालच्या मुलांमध्ये मटेरियलिस्टिक रिइन्फोर्समेंट ही फार जास्त आहे की तू अभ्यास कर तर तुला रिमोटची गाडी घेऊन देतो, किंवा तू अभ्यास कर तर तुला मोबाईल घेऊन देतो. सो ह्यापेक्षा तू जर अभ्यास केलास, तू जर ऐकलंस, तर आपण 3 जण मिळून एक ऍक्टिव्हिटी करू जी तुला आवडते, किंवा तुला घेऊन आम्ही पार्क मध्ये जाऊ. सो ही जे काय म्हणतात सोशल गोष्टी आहेत, तर त्याच्यात थोडंसं एंगेज करणं गरजेचं आहे, ना की मटेरियलिस्टिक गोष्ट. ऑल्सो पनिशमेंट म्हणजे आजकाल थोडंसं एक वातावरण झालंय की आम्ही फ्रेंडली पेरेंट्स आहोत, तर जरूर असावं, पण काही बाबतीत मध्ये बाउंड्रीज सेट केल्याच गेल्या पाहिजेत की हे वागणं चूकच आहे आणि ह्याच्यावरती म्हणजे काहीतरी पनिशमेंट मिळणार आहे. म्हणजे आपण जे म्हणतो आई वडिलांचा धाक पाहिजे, थोडासा धाक पाहिजे. आता धाक निर्माण करायला मग तुम्ही फटके दिले पाहिजेत का, तर नाही. कारण मारण्याने काय होतं की एकतर मुलांना समजत नाही की कशाबद्दल मार खातोय, आणि त्यातनं काही वेळेला ते कोडगे पण बनत जातात की मारतायत ठीक आहे, काय मला फरक नाही पडत, किती काळ मारत राहत. सो तुम्हाला काहीतरी एखादी गोष्ट आवडते तर मग मी ती देणार नाही. तू ऐकलं नाहीस ना, तू हट्टीपणा केलाय ना, मग मी हे तुला देणार नाही. किंवा थोडा वेळ की बाबा मग तू टाइम आउट घे, तू खूप चिडलायस, तू ऐकत नाहीस ना आमचं,
तुला काहीच नाही, तू एक कोपऱ्यात शांत थोडा वेळ उभं राहा, डोकं शांत झालं की तू परत ये. सो ह्या प्रकारे त्यांच्याशी डील करणं गरजेचं आहे. ऑल्सो त्यांच्या इमोशन्सला थोडंसं का होईना समजून घेऊन एक व्हॅलिडेशन गरजेचं आहे. की आपण म्हणतो की एवढ्या लहान मुलाला कशाला एवढा राग येतोय, कसं त्यांना एवढं वाईट वाटतंय किंवा कसं एवढा स्ट्रेस येतोय, तर येऊ शकतो. ओके, सो पालकांनी थोडंसं त्याच्याबद्दल बोलणं आणि मुळात पालकांनी एकमेकांशी मुलांसमोर कसा संवाद साधतायत हे पण खूप गरजेचं आहे. तुम्ही आई वडीलच त्यांच्या समोर भांडता आहात किंवा एकमेकांना रिस्पेक्ट देत नाही आहात, तर मुलं ती गोष्ट फार पटकन कॅच करतात आणि मग तेच शिकून पुढे जातात. किंवा आई वडील घरच्या आलेल्या माणसांना म्हणजे जे अगदी हाऊसहोल्ड हेल्प आहेत तर त्यांच्याशी ते कसे वागता आहेत तर ह्याच्यातनं सुद्धा बघतात. म्हणजे रिस्पेक्ट त्यांनाही दिला पाहिजे. हा सोशल अवेअरनेस तिथनं येतो की मावशी आल्या तर बाबा एक त्यांना थकल्यात का, पाणी विचारणं किंवा तुम्ही काम करताय तर छान आहे, पण आपण त्यांना ओन करत नाही, ते आपल्याकडे काय आपल्या दिमतीला आहेत हा जो भाव मुलांमध्ये येऊ शकतो कारण पालक तसे वागवतात. सो ते थोडंसं पालकांनी भान ठेवलं पाहिजे की आपण त्यांचे रोल मॉडेल आहोत. त्याच्याच बरोबर आपण सोशली त्यांना किती अवेअर ठेवतो आहेत, इतर मुलांच्यात ते मिसळता आहेत का, शेअरिंग करता आहेत का, किंवा वेटिंग कॉन्सेप्ट आहे का की आत्ता नाही तुला थोडा वेळ थांबायचंय मगच मी तुला देणार आहे एखादी गोष्ट. सो ह्या चुका थोड्याशा टाळणं गरजेचं आहे. फक्त अकॅडमिक्सवर भार न देता बाकी पण सर्वांगीण विकास करणं खूप गरजेचं आहे. आणि त्यांना खेळू द्या, त्यांच्या खेळण्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी इंट्रोड्यूस करा. तर ह्या गोष्टी थोड्याशा पालकांनी भान देऊन केलं पाहिजे. आपण ही सगळी लक्षणं बघितली, पण मला असा प्रश्न आहे की बाळ जन्माला आल्यानंतरनं किती काळानंतरनं आपल्याला त्यांच्यात ही लक्षणं दिसू शकतात आणि पालकांनी किती त्याच्यावर लगेच रिॲक्शन घेऊन त्यांना लगेच ट्रीटमेंटसाठी नेलं पाहिजे. कारण त्यातही पालक म्हणजे निवांत राहतात की लहान आहे करणारच हे ते, मग ती गोष्ट आणखी वाढू शकते का? सो डेफिनेटली काही वेळेला मी म्हटलं असं की लेट ब्लूमर असतील असा विचार करून पालक खूप काळ देतात आणि मग खूप उशीर झालेला असतो. सो एक जसं मी म्हटलं की साधी गोष्ट की ती डेव्हलपमेंटल स्क्रीनिंग जे असतं तर ते एक साधारण आपल्या मनात पण असलं पाहिजे की जे नेटवर सुद्धा मिळतं, तर बघावं की कोणत्या वयाला काय करणं अपेक्षित आहे ही गोष्ट. दुसरं की जन्माच्या वेळेसचे जे काही प्रॉब्लेम्स झालेले आहेत तर ते डॉक्टरांना सुद्धा त्याच वेळी लक्षात येऊ शकतात कारण स्कॅन्स केले जातात. पण काही कारणाने समज मिस झालं तर जरूर ते डेव्हलपमेंटल स्क्रीनिंग मधनं आपणही लक्षात आणून घेऊच शकतो. आणि थोडंसं अलार्मिंग वाटलं तर पीडियाट्रिशियनना जाऊन दाखवणं हे खूप गरजेचं आहे. आणि आधी काम केलं तर कधीही सुधारणा खूप जास्त होऊ शकते. म्हणजे अगदी आमच्याकडे 3 ते 4 महिन्याची बाळं सुद्धा येतात कारण अजूनही मान धरत नाही आहेत. किंवा 6 महिन्याचं बाळ आहे पण पालथच पडत नाही आहे, 1 वर्षाचं झालंय पण रांगत नाहीये, अजूनही पोटावरच झोपतोय, तर हे प्रॉब्लेम्स पण आहेतच. सो जितकं अर्ली काम करू तितकं बेटर. म्हणजे आम्ही म्हणतो की 6 वर्षापर्यंत मुलांचं ब्रेन खूप फास्ट डेव्हलप होत असतं. सो जितकं आपण त्याला मोल्ड करू शकतो, जितकं छान शिकवू शकतो तितकं ते छान गोष्टी अडॉप्ट करतात. हेच एक 6-7 वर्षानंतर काय होतं ना, मुलांना स्वतःची बुद्धी पण येते. सो एक आगाऊपणा वाढतो, मॅन्युप्युलेट करायला लागतात आणि मग चेंज आणणं थोडंसं म्हणजे आणू शकतोच, पण ती प्रोसेस मग लांबवत जाते. पण जे पहिल्या 6 वर्ष जी क्रुशल असतात ना त्याच्यात जर छान त्याच्यावर एफर्ट घेतले तर डेफिनेटली चेंजेस रॅपिडली दिसू शकतात. पण ह्या डिसऑर्डरवर परमनंट असा काहीच उपाय नाहीये ना? परमनंट उपाय पहिल्यासारखे म्हणजे नॉर्मल नाही होऊ शकत का? नॉर्मल म्हणजे आता प्रत्येकाची नॉर्मलची अगेन डेफिनेशन वेगळी आहे. पण जर का गोष्टी त्यांना करायला डेली लिव्हिंगच्या शिकवल्या, जर सोशल कम्युनिकेशन त्यांचं सुधरवलं तर डेफिनेटली ते जगात वावरू शकतात. ओके, असं नाही आहे की ते कायमच डिपेंडंट राहतील किंवा काय, किंवा थोड्या प्रमाणात त्यांना मदत करावी लागेल. पण अगेन नॉर्मल ही टर्म प्रत्येकाची वेगवेगळी आहे, पण ही मुलं ही स्वतंत्र होऊन जगू शकतात आपापली.
पण त्याच्यासाठी काही काळ देऊन त्यांच्यावर मेहनत करावीच लागते. असं नाही की मी 1-2 वर्ष काम केलं, अगदी लहान होतो 2-3 वर्षाचा तेव्हा मी खूप थेरपी घेतल्या, खूप डॉक्टरांकडे गेलो, खूप काम केल्यानंतर सोडून दिलं आणि मग आता असं वाटायला पाहिजे की नाही बाबा आता सगळं नॉर्मल होईल. तर असं नाही होऊ शकत. तर काम हे सततच करत जावं लागणार आहे. फक्त काय की एक थोडं 10, 12, 15 वर्षाचे झाले की मग त्यांनाही ऑटोमॅटिक गोष्टी समजायला लागतात. पण कुठेतरी थोडी हेल्प लागते. पण डेली लिव्हिंगच्या ऍक्टिव्हिटीज, थोडं व्यवहार ज्ञान हे डेफिनेटली त्यांना शिकवू शकतो आणि ते इंडिपेंडेंटली जगू शकतात. अच्छा. तर मग आता तुम्ही गेल्या 6 वर्षापासून ह्या क्षेत्रात काम करताय. मग तुम्हाला ह्या सगळ्या प्रवासात कोणती अशी चॅलेंजिंग गोष्ट कोणती वाटली? तर अवेअरनेस असणं. सो पालकांमध्ये अवेअरनेस अतिशय कमी आहे. जे आपण इतका वेळ बोलतोय की लक्षणच माहित नाही आहेत किंवा कोणत्या पॉइंटला मदत घेण्याची गरज आहे, तर हा अवेअरनेस थोडासा नाही आहे. दुसरं की समज कळलं, माहिती मिळाली तरी एक्सेप्ट होत नाही की माझ्या मुलाला कसा हा त्रास किंवा त्याच्याशी रिलेटेड एक टॅबू आहे. तर सगळ्याच कॅटेगरी ह्या काय म्हणतात बौद्धिक अक्षमता किंवा मतिमंदच आहे ह्या कॅटेगरीत नसतात. सो मग माझ्या मुलाला ऑटिझम आहे म्हणजे एकदम मतिमंदच आहे का, मग तो काहीच करू शकत. तर ह्याच्यामुळे थोडस त्या टॅबूमुळे तो एक्सेप्टन्सच येत नाही आणि इतका काळ एक्सेप्टन्सला घालवल्यावर तुम्ही त्यांची आधीची जी उमेदीची वर्ष असतात तर ती कुठेतरी मिस होऊन जातात. आणि थर्ड चॅलेंज आय फील इज की कन्सिस्टन्सी, की पहिले जेव्हा पालकांना कळतं ना की असा काहीतरी त्रास आहे तर एकदम ते जोशात असतात आणि म्हणतात नाही नाही आता फुल आम्ही ह्याच्यावर काम करणार आणि असं वगैरे म्हणून एकदम 3-4 वर्ष घेतात, करतात काम, पण पुढे ते काम केलं जात नाही आणि सोडून दिलं जातं. सो कन्सिस्टन्सी कुठेतरी राहत नाही आणि मग परत ते मुलं बॅक टू म्हणजे जिथे होती स्क्वेअर वन तिथे येतात किंवा रिलॅप्स होतात किंवा त्या वयाशी ज्या गोष्टी आल्या पाहिजेत तर त्या होतच नाहीत डेव्हलपमेंट. आणि पालक एक ठरवून घेतात, मेनली तर पालकांचं असतं की मुलांनी बोलणं शिकलं पाहिजे बस. मग बाकी तो बसत नाहीये, तो हट्टीपणा करतोय, ते सगळं ठीक आहे, ते आम्ही मॅनेज करू. पण बोलणं आलं की सोडून देतात. मग पुढचा जो प्रवास आहे की बाबा त्यांनी इतर मुलांशी शेअर पण केलं पाहिजे. बोलण्याच्या पण म्हणजे स्पीचच्या 2 गोष्टी असतात की एक रिसेप्टिव्ह गोष्ट आणि एक एक्सप्रेसिव्ह. तर बोलणं ही एक्सप्रेसिव्ह मध्ये येते, पण रिसेप्टिव्ह म्हणजे काय, जे समोरचा बोलतोय ते समजून घेणं, तर तीही तितकीच महत्वाची आहे. तर फक्त बोलणं आणि मग सोडून दिलं तर असं न करता कन्सिस्टंटली कामं त्याच्यावरती झाली पाहिजेत. सो आय थिंक अवेअरनेस, एक्सेप्टन्स आणि परसिस्टन्सी कामं करणं हे कुठेतरी मला वाटतं या फील्डमधला मोठा चॅलेंज आहे. आणि तुमच्या बोलण्यावरून असं जाणवतंय की मुलांपेक्षा आधी पालकांना काउन्सिलिंगची गरज जास्त प्रचंड. म्हणजे मुलांचा रादर मुलं ही पटकन होऊ शकतात. म्हणजे मी तर कायम आमच्या क्लिनिकमध्ये सांगत असते की मी मुलांना पटकन हँडल करीन, पण पालकांना हँडल करणं अवघड आहे. त्यांना कितीही वेळा सांगितलं तरीही पटत नाही. त्यांना आपापलंच काहीतरी करायचं असतं. अर्धमुर्ध नॉलेज गुगलवरनं वाचतात काहीतरी आणि मग ते काहीतरी स्वतःहूनच करत असतात. सतत बदलत राहायचे डॉक्टर, हा नाही तो नाही तो, म्हणजे मुलं कुठेच सेटल होत नाहीत एका ठिकाणी. आणि मुलांचं काय आहे की त्यांना नवीन जागी गेल्यावर एक थोडा वेळ द्यावा लागतो. असं नाहीये की एकदम जादूची कांडी फिरवली आणि एका महिन्यात सगळंच नीट झालं. सो थोडा पण पेशन्स पालकही ठेवत नाहीत. 1 महिना कुठेतरी जातात थेरपी घ्यायला आणि त्यांना वाटतं आता सगळं एकदम ह्याला यायला पाहिजे आणि मग नाही आलं मग सोडून दिलं. आणि प्रत्येकाची पद्धत पण वेगवेगळी असते. करेक्ट. सो तो एक पालकांमध्ये पेशन्स लॅकिंग आहे जरूरत. सो पालकांना तर काउन्सिलिंगची भरपूर गरज आहे. तर कोणतीही ट्रीटमेंट घेताना मुलांसाठी म्हणा किंवा अदरवाईज असं तर पालकांना कोणत्या गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे? हा एक माझ्या मते खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण आजकाल इतकं जास्त गिमिकी गोष्टी येत आहेत किंवा इतकी दिशाभूल होती आहे, तर पालकांना काही गोष्टींबाबतीत थोडंसं अलर्ट राहणं खूप गरजेचं आहे. एकतर जर का आपल्या मुलाचं डायग्नोसिस नेमकं काय आहे त्याची माहिती करून घेणं आणि ते डायग्नोसिस केल्यानंतर त्या कोणत्या टेस्टवर केलं आहे
सो सायकोलॉजिकली किंवा स्पीचच्या काही टेस्ट आहेत. सो आपलं मूल कुठे आहे, कोणत्या पातळीवरती आहे आणि आपल्याला त्याच्या पुढे किती काम करायचंय हा एक अंदाज येतो. सो मनमानी काहीतरी असं बघून सांगितलंय मुलाला की हा याला ना 1-2 महिने थेरपीची गरज आहे, असं नसावं. टेस्टिंग करून एक सायकोलॉजिकल किंवा स्पीच किंवा ज्या ऑक्युपेशन तर त्यांनी एक सिस्टमॅटिक मेथडनी पालकांनी जाणं गरजेचं आहे. दुसरं की कोणती थेरपी नेमकं काय काम करते तर हे पालकांना माहिती असणं फार गरजेचं आहे. काहीतरी वाचून येतात किंवा दुसऱ्याचं पाहिलेलं असतं आणि ते येऊन तो शब्द घेऊन येतात की आम्हाला ऑक्युपेशनल थेरपी हवी. पण का हवी आहे, त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे म्हणून ऑक्युपेशन हवी आहे. आणि मग ह्याचाच फायदा बरेचसे बाहेरचे थेरपिस्ट घेतात की गरज नाहीये तरी तुम्हीच म्हणलात ना मग आम्ही देतो. सो ही गोष्ट कुठेतरी होते. ऑल्सो आपण ज्यांच्याकडे थेरपी घ्यायला जातो आहोत किंवा आपण अगदी आता डॉक्टर म्हणलो तर आपण कायम बघतो की त्यांचं काय काय क्वालिफिकेशन आहे, त्यांचा काय एक्सपिरियन्स आहे. पण मग हा अवेअरनेस कुठेतरी थेरपी घेताना थेरपिस्टच्या बाबतीत मला खूप कमी दिसतो. आणि ज्याचा फायदा म्हणजे खूप लोक खूप सेंटर्स घेत आहेत. म्हणजे अगदी पुण्यातलं सुद्धा मला नावं नाही घ्यायची पण अशी अगदी नामवंत सेंटर्स आहेत की जिथे थेरपिस्टचं तेवढं एज्युकेशनच नाहीये. रादर बीकॉम झालेत, 15 दिवसाचं त्यांना ट्रेनिंग दिलंय आणि मग थेरपी घ्या म्हणतात. पण हे चुकीचं आहे. पण पालकांनी कुठेतरी थोडस हे प्रश्न विचारणं गरजेचं आहे आणि त्याच्यात काही चूक नाहीये की हा जो माझ्या मुलाची थेरपी घेतोय किंवा या मॅडम आहेत तर त्या काय शिकल्यात, त्यांचा काय अनुभव आहे. सो त्याच्याने काय होतं की ते काही गिनीपिग नाहीत की यावं आणि थोडा वेळ त्यांच्यावर कोणतरी काहीतरी करावं ट्रीटमेंटच्या नावाखाली. सो हा एक भाग. दुसरा मुद्दा असा की ट्रान्सपरन्सी असणं खूप गरजेचं आहे. थेरपिस्ट बऱ्याच वेळेला मुलांना घेऊन आज जातात, 45 मिनिटं, 1 तास, अर्धा तास त्यांचं काम चालू असतं. पालक बाहेर वेटिंग रूम मध्ये बसलेले असतात. आत काय केलं पालकांना काही माहित नसतं. आणि मग हो झालं तुमची थेरपी, परत आणून सोडतात. तर मग जेव्हा पालक माझ्याकडे येतात किंवा कोणत्याही ह्याच्याकडे तर आम्ही काय विचारतो की आधी काय काम झालंय, तर ते त्यांचं उत्तर कायम असतं की आम्हाला माहित नाही. कारण ते आत घेऊन जायचे, ते काहीतरी काम करायचे आणि मग आणून सोडायचे. सो ही गोष्ट नाही. दुसरी एक काय की गोल बेस्ड ऍक्टिव्हिटीज किंवा गोल बेस्ड काम केलं जात नाही. तर पालकांना बऱ्याच वेळेला सांगतात की हा तो ना रिंग्स लावायला शिकला किंवा पेगबोर्ड मध्ये कलर्स तो लावतो आता. ठीक आहे लावतो, तो गेम त्यांनी मास्टर केला, पण ह्याच्यातनं पुढे आयुष्यात तो काय शिकणार आहे. तर आयुष्याशी रिलेटेड काहीतरी गोल द्या असं माझं म्हणणं आहे. की जसं की तुम्ही त्याचा सिटिंग टॉलरन्स वाढवताय का किंवा त्याला त्या गेम मधून तुम्ही आय कॉन्टॅक्ट द्यायला लावता आहात का. तर ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे ना की तो काय गेम खेळतोय. बरोबर की म्हणजे पालक म्हणतात हो हो आम्ही ब्रेन ऍक्टिव्हिटी करतो, ब्रेन गेम्स घेतो आणि काय की मुलं पण तशी स्मार्ट आहेत. तुम्ही 4 वेळा त्यांना तो गेम त्यांच्या समोर ठेवला तर ते धडाधड करायला लागतील. पण त्याच्यात ना आपल्याला मिळालं काय ऍट द एंड ऑफ द डे. तर हे सुद्धा थोडासा अवेअरनेस असणं गरजेचं आहे. आणि मी म्हणलं तसं की पालकांनी थेरपीमध्ये इन्व्हॉल्व्ह होणं खूप गरजेचं आहे. की तुम्ही आमच्या मुलाबरोबर 45 मिनिटं थेरपिस्ट म्हणून काम करणार पण 24 तास मूल आमच्या बरोबर आहे. तर तुम्ही काय टेक्निक वापरताय तर आम्हालाही सांगा. तर घरी आम्ही त्याच पद्धतीने काम करू किंवा घरी आम्ही काय काय केलं पाहिजे हे थेरपिस्ट कडनं विचारून लिहून घेतलं पाहिजे की या ऍक्टिव्हिटी आम्ही घरी करून घेतो. कारण रादर बरेच रिसर्च असं सांगतात की अशा मुलांसाठी महिन्यातनं म्हणजे अगदी आठवड्याचं पकडू आपण तर आठवड्यातनं एक 20 तास थेरपी झाली पाहिजे जी की अवघड आहे होणं. सो म्हणजे काय की तुम्ही घरीही काम केलं पाहिजे. सो मग फक्त पालकांनी एक ती की आम्ही छान पालक आहोत आणि आमच्या मुलाला थेरपी देतोय तर 2 तास थेरपीला पाठवलं म्हणजे जबाबदारी संपत नाही. तुम्ही घरीही तितकंच कन्सिस्टंटली काम केलं पाहिजे. सो ह्या बाबतीत ना पालकांनी खूप अवेअरनेस दाखवणं आणि अलर्ट राहणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणजे अशा मुलांमध्ये ग्रास्पिंग पॉवर उत्तम असते, फक्त आपण कोणत्या पद्धतीने त्यांना ती थेरपी देतोय हे महत्वाचं आहे. करेक्ट. आणि दुसरी गोष्ट काय की मुलांचं ना जी पद्धत एकाला चालेल ती दुसऱ्याला नाही चालणार. सो आपल्याला खूप क्रिएटिव्ह असायला पाहिजे. सो जे कोणी थेरपिस्ट घेते तर त्याच्यासाठी की या फील्डचं नॉलेज पाहिजे. तुम्ही थोडासा तुमचा रिसर्च पाहिजे. नवीन काय काय टेक्निक्स येतात, ट्रेंड्स येतात त्याबद्दल तुम्ही खूप अपडेटेड पाहिजे. सो तुम्ही हे चेंजेस करू शकता गोष्टींमध्ये. ऑन द स्पॉट सुद्धा मुलांचे मूड बदलतात.
तर मग तुम्ही तेवढे अलर्टनेसनी काम केलं पाहिजे की अरे आता हे नाही करत आहे तर ठीक आहे चलो दुसरं काहीतरी करू, पण नाही मारून मुटकून हेच कर तर मग ते अजूनच बिघडत जाणार आहे. सो ह्या पद्धतीने काम झाल्यावर कधी छान असेल. तुम्ही आता अशा मुलांसाठी एक वेगळा दृष्टिकोन ठेवून उपचार करताय, काम करताय, तर तुमचा दृष्टिकोन काय आहे या सगळ्या बाबतीत? सो मी बरेच वर्ष ऍक्च्युली वेगवेगळ्या सेंटर्स मध्ये काम केलं, काही हॉस्पिटल्स मध्ये काम केलं, प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट असं सगळं मी बरंच एक्सप्लोअर करून आल्यावर मी आता एक स्वतःचं सेंटर सुरू केलं आहे, बीज अँड ब्लॉसम चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर बाणेरमध्ये. तर बेसिकली त्याच्यामध्ये माझी कॉन्सेप्ट काय आहे, एकतर ह्या मुलांना रेग्युलर थेरपी मिळावी. ओके, बऱ्याच ठिकाणी मुलं जातात थेरपीला पण आठवड्यातनं 2 दिवस किंवा आठवड्यातनं 3 दिवस, रादर 1 दिवस. तर ते काही प्ले एरिया नाहीये की गेलं आणि काहीतरी केलं आणि मग परत आलो घरी. सो कन्सिस्टन्सी ही इज अ मेन की. आणि काय झालंय की पालकही खूप बिझी आहेत, तर तेवढ्या कन्सिस्टंटली तेही घरी घेऊ शकत नाही. सो रोज थेरपी देणं हा एक माझा महत्वाचा पहिला मुद्दा. दुसरा मी म्हटलं तसं की ट्रान्सपरन्सी असणं. सो आमच्या सेंटरमध्ये पूर्णपणे CCTV कॅमेरा आहेत आणि पालकांच्या इथे वेटिंग एरियामध्ये त्यांना दिसत राहतं की आपल्या मुलाबरोबर आज काय काम होतंय. सो ती एक ट्रान्सपरन्सी आणि ट्रस्ट बिल्ड होतो. तिसरी गोष्ट की मी पालकांना कंपल्सरी थेरपी सेशन्स मध्ये आठवड्यातनं एकदा बसायला लावते की तुम्हीही शिकून घ्या की थेरपिस्ट काय करतात. सो तुम्हाला घरी त्याला तशाच सूचना देणं, कारण मी एका पद्धतीने शिकवते ऍज अ थेरपिस्ट म्हणून आणि आई एक वेगळी पद्धत वापरते, तर मूल कन्फ्युज होणार आहे. सो दोघांनी पॅरलली काम करणं गरजेचं आहे. सो ही एक गोष्ट. आणि मंथली एक गोल घेऊन काम केलं पाहिजे. बरेच पालक माझ्याकडे आधी आलेत तर ते वर्षानुवर्ष थेरपी घेतात, पण या वर्षात काय काय गोष्टी अचीव्ह केल्या असं सांगायचं झालं तर त्यांना नाही सांगतायत. सो एक गोल असलं पाहिजे की ह्या महिन्यामध्ये बाबा मी मुलाला एक अगदी छोटं असेल मे बी की खूप हायपर आहे पण मी 10 मिनिटं बसायला लावीन त्याला, हे माझं या महिन्याचं गोल आहे. अचीव्ह केलं ना की बाबा पालकांनाही एक दिलासा मिळतो की काहीतरी सुधारणा येते आहे. तर गोल बेस्ड काम करणं ही एक माझ्या सेंटरमध्ये अजून एक आम्ही इंट्रोड्यूस केलेली गोष्ट. आणि अजून एक गोष्ट म्हणजे की आम्ही पालकांना असेसमेंट घेऊन ते कुठे आहेत याची एक रियालिटी सांगतो. बाहेर फॉल्स प्रॉमिसेस बऱ्यापैकी केले जातात की यु नो जस्ट बिकॉज की मार्केटिंग स्कीम म्हणून की अजून सेशन मिळतील म्हणून. तर खरं चित्र मांडणं खूप गरजेचं आहे. ऑफकोर्स ते मांडताना थोडीशी सेन्सिटिव्हिटी, त्यांचं इमोशनल सपोर्ट देऊन त्यांना त्यांची मानसिकता जाणून घेऊन ते सांगितलं पाहिजे. पण लपवा छपवी करून आणि मग नंतर काही वर्षांनी त्यांना कळतं की अरे हा प्रॉब्लेम होता आणि आम्हाला कोणी सांगितलंच नाही. सो ही दिशाभूल करण्याची गरज नाही असं मला वाटतं. ऑल्सो आमच्या सेंटरमध्ये सगळ्या गोष्टी अंडर वन रूफ आहेत. आता ही गोष्ट का महत्वाची की एखादं मूल ऑटिझमचं पकडू की ते स्पीच थेरपी पण घेत आहे, त्याला बिहेवियर प्रॉब्लेम आहेत म्हणून बिहेवियरल थेरपी पण घेत आहे. तर 2 थेरपिस्टचं एकमेकांशी कोऑर्डिनेशन असणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी थेरपी घेताय तर डेफिनेटली ते थेरपिस्ट एकमेकांशी काय कम्युनिकेट करणार. आणि मुलांचं असं आहे की मूड बदलत राहतो. सो आज असं झालं की बाबा की चलो मी स्पीच मध्ये बसवलं पण मुलगा आय कॉन्टॅक्टच देत नाही, तर स्पीच थेरपिस्टने बिहेवियरल थेरपिस्टला सांगणं गरजेचं आहे की तो नाही देते आय कॉन्टॅक्ट, की त्याच्यात लगेच चेंजेस ऍक्टिव्हिटी मध्ये करून घेऊ शकतो. सो हे जे कोऑर्डिनेशन आहे टीमचं तर ते खूप गरजेचं आहे. जसं आपण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जातो की जिथे तुम्हाला एका आजारावरती सगळे एक्सपर्ट एकाच ठिकाणी भेटतात, तसंच थेरपी सेंटर काहीसं मी डोक्यात ठेवून केलं की तुम्हाला एकाच जागी सगळं मिळेल, सगळ्यांचे एकमेकांशी ताळतंत्र आहे. सो काही बिनसलं काय झालं तर थेरपिस्ट तिथल्या तिथे कम्युनिकेट करून प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात. सो अशा प्रकारचं थोडंसं एक सेंटर उभं करावं असं माझ्या डोक्यात बरेच वर्ष होतं, जे आता मी केलंय. तर बघू. खूप छान, खूप छान. तर मग आजच्या नवीन पिढीच्या पालकांना तुम्ही काय सल्ले द्याल? सो एक तर मला वाटतं की मी आधी म्हणले तसं की थोडासा आपल्या मुलांच्या ग्रोथमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हा.
त्यांची डेव्हलपमेंट थोडीशी मॉनिटर करत राहा. थोडंसं जरी काही अलार्मिंग वाटलं तर नक्कीच जाऊन त्या फील्डच्या एक्सपर्टना भेटा, ना की गुगल करा. हे महत्वाचं. आणि जे कोणी किंवा नातेवाईकांना विचारून ते जे सल्ले देतील त्याच्यापेक्षा जो त्यातला एक्सपर्ट आहे त्यांच्याकडे जा. आणि करिअर किंवा ह्या गोष्टी डेफिनेटली इम्पॉर्टंट आहेत, पण मुलाची ही ग्रोथ तितकीच इम्पॉर्टंट आहे. सो थोडा काळ त्यांना देणं गरजेचं आहे. आणि फक्त अकॅडमिक ची ग्रोथ न बघता थोडी सोशल ग्रोथ ह्या गोष्टींकडे पण तितकंच लक्ष दिलं पाहिजे. अशा पद्धतीने ऑटिझम, ADHD हा नक्की काय प्रकार आहे त्यावर आपल्याला इशिता मॅडमनी खूप छान आणि सोप्या पद्धतीने समजावून सांगितलंय, जे की पालकांनाही पटकन कळेल आणि हा प्रकार काय आहे ते नक्की कळेल. तर आपला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि ह्या विषयाशी रिलेटेड तुमच्या मनात आणखी काही प्रश्न पडत असतील तर तेही कमेंट करा. आपण मॅडमशी पुढच्या वेळेस त्या प्रश्नांवर चर्चा करण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि तुमचे प्रश्न सोडवण्याचाही प्रयत्न करू. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर नक्की करा, जेणेकरून प्रत्येकाला ह्या विषयाची माहिती मिळेल आणि तो त्या पद्धतीने आपल्या मुलांवर काम करायचा प्रयत्न करेल. तर अशा पद्धतीने हा जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि आत्ताच अनसीन मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.